राज्यात पावसाचा जोर ओसरणार. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, पुणे, रायगड, साताऱ्याला आज येलो अलर्ट, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत देणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा. आय लव्ह मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू. मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न, तर कोटलामधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा हा आरोप. कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगवर मोठी कारवाई. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून करण्यात आली आहे घोषित. टोळीशी संबंधित असलेल्यांची मालमत्ता आणि बँक खाती जप्त करणार. 26/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान विरोधात कारवाई नाही. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचा गौप्यस्फोट. आशिया चषक जिंकल्यानंतर चॅम्पियन्स मायदेशी परतले. कर्णधार सूर्यकुमारचं मुंबईत जोरदार स्वागत. महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात. गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्याला होणार सुरुवात. यजमान भारताची श्रीलंकेविरुद्ध लढत. ऑस्ट्रेलियासोबत भारत आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार. सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणं हे जाणीवपूर्वक होतंय का, हे बघावं लागणार. कोटलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान. निवडणुका असत्या तर पैशांचा पूर आला असता. नुकसान भरपाईवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, तर महाराष्ट्रावर आभाळ फाटलं. खजिन्याची खिडकी उघडा, दैनिक सामनातून केली मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता परदेशी चित्रपट. हॉलिवूडच्या बाहेर निर्मिती होणाऱ्या सिनेमांवर 100% टॅरिफ. अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या परदेशी चित्रपटांनाही बसला फटका. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.